मस्तपैकी हलकी मऊ लुसलुशीत अशी ही यम्मी हे बघा शेवगा इडली तयार आहे। आणि ही अशी चटणीमध्ये मस्तपैकी आ हा 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 बुडवायची। A1 झाली। दोन चमचे तेल घातलेलं आहे। ते गरम झालं की एक अर्धा चमचा उडीद डाळ आणि एक अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ आपण फोडणी द्यायची आहे। तर हे उडीद डाळ आणि हरभरा डाळ थोडासा कलर चेंज झाला की ह्यात थोडासा हिंग घालूया। एक वाटी साधारण उपीटचा रवा परतून घेऊया। गॅस बंद करायचा। या गव्हाच्या ज्या शेवया आहेत 2 वाटी आणि ह्या रव्याच्या गरम साणीला हे छान आधी पहिला मिक्स करून घेऊ, म्हणजे ह्याच्यातच त्या शेवया पण थोड्याफार परतल्या जातील। ह्याच्यात भरपूर कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घ्यायच्या, चवीपुरता मीठ, त्याच मापाने 1 वाटी दही हे पहिला घालून घेऊ। हे असं हलक्याच हाताने मिक्स करायचं, शेवया तोडायच्या नाही आहेत आपल्याला। तट्टे इडलीची प्लेट आहे, तुमच्याकडे जी नॉर्मल प्लेट असते इडलीची त्याच्यात सुद्धा केलं तर चालेल। ह्याच्यात थोडेसे हे आमचे बेळगावचे स्पेशल वाटाणे, हातानेच हे सारण खूप गच्च नाही भरायचं। इथं मी एक पेढा बनवला, पहिलाच गरम करायला ठेवलेलं आहे, स्टीमर मध्ये जाईल। आता एक 10 मिनिटं पहिला हाय फ्लेम आणि नंतर एक 5 मिनिटं आणि मग लो फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवरती 5 मिनिटं, असं एक 10 मिनिटं ही इडली होऊ दे। 10 मिनिटं झालेली आहे। इडली कशी झाली बघूया। गरमागरम आहे अजून इडली। हे स्टँड पहिला बाहेर काढू। येस, हे बघा